मित्राच्या रूमवर आलो, थोडा वेळ विश्रांती केली आणि लगेच मित्रांना म्हटलं, चला आता तुम्हाला दाखवतो असं ठिकाण जिथं स्वतः श्रीराम, लक्ष्मण आणि सीता राहिलेले आहेत. मग काय मित्राच्या रूमपासून जवळच असलेल्या तपोवनात पोहोचलो. तपोवनात आल्यावर तुम्हाला बघायला भेटेल भव्य दिव्य अशी श्रीरामांची 120 फुटांची मूर्ती आणि हाच तो तपोवनातला नदीकाठचा परिसर आहे जिथे लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलेलं आहे आणि इथेच बाजूला नदीच्या काठावर लक्ष्मणाचं मंदिर देखील आहे. परत निघालो. त्यानंतर परतीच्या रस्त्यातच आहे हे श्री स्वामीनारायण मंदिर. हे मंदिर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे आणि खूप बारीक रेखीवकाम यावर केलेलं आहे. मंदिरात जाऊन आम्ही दर्शन वगैरे केलं, थोडेसे फोटो वगैरे काढले. बराच टाईम झाला, 6:30 वाजले होते आणि आता वेळ झाली होती अद्वितीय असा अनुभव घ्यायची जिथे नाशिककरांची प्रचंड गर्दी असते. त्यानंतर आम्ही गाड्या काढल्या आणि लगेच पोहोचलो पंचवटीत रामकुंडावर. तर इथे होते कपिलेश्वर मंदिराच्या समोर गोदावरी नदीकाठी रोज रात्री 6:30 नंतर गंगा आरती. गंगा आरती म्हणजे समथिंग एल्स. हा स्पिरिच्युअलिटीचा अनुभव आणि ही भावना अशी शब्दात व्यक्त करता येत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. जर तुम्ही कधी नाशिकला येण्याचा योग आला तर या ठिकाणी नक्की या, नक्की या गोष्टीचा अनुभव घ्या. यापुढे बाकी सगळ्या गोष्टी फिक्या वाटतात, मन अगदी समाधानी होऊन जातं. तर हा होता आमचा नाशिकमधला पहिला दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.